मॅडम सगळ्यांच्या मॅडम एक मिनिट मॅडम रोहित बाबू कापरे हा खरं तर शेतमजूर आपल्याकडे आला. बाबू कापरे त्याचा हा लहान बाळ 8-9 वर्षाचा तो गेलाय. वाघाने त्याला मारले. त्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरांजली. मॅडम आता या सगळ्यांच्या भावना सर आपल्याला खाडे सर आपल्याला माहिती आहे आणि आपण सगळ्यांनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बिबटने जर एखादा बळी घेतला तर सरकार त्याला 25 लाख देते. मला वाटतं त्याच्यासाठी ही घटना पात्र आहे. आता मॅडम आपण म्हणालात तसं मागच्या एका घटनेमध्ये 10 लाख रुपये लगेच आपण त्यांना चेक दिलेला आहे. तो चेक त्यांना द्या. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट साहेब आपण प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युरेटिव्ह. आपण आपला प्रॉब्लेम हा आहे यंत्रणेचा की आपण घटना घडल्यानंतर जागे होतो. वनमंत्री आले. वनमंत्र्यांनी सांगितलं इथून पुढे एकही बळी जाणार नाही. शिंदे साहेब आले. त्यांनी सांगितलं एकही बळी जाणार नाही. हा बळी गेला. आज पुन्हा आता हे सगळं शांत होणार आणि परत कधीतरी 4-8 दिवसांनी एखाद्या घटना घडली का मग परत तुम्ही सावध होणार. खाडे साहेब आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. वनमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 1000 पिंजरे आम्ही देतोय. आम्हाला तुम्ही वास्तव सांगा. आम्ही त्या मंत्र्यांना घोडा लावू. आमचा रोष तुमच्यावर असण्याचं कारण का तुम्ही त्या खुर्चीवर आहात. आमचं तुमच्याशी भांडण असायचं कारण नाही. तुम्ही वास्तव सांगा. तुम्ही जर ठोक सांगितलं किंवा 1000 पिंजरे सांगितले आम्हाला 200 झाले आम्ही घोडा लावू ना. आमचे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत. आम्ही करू ना काय आंदोलन करायचं ते. कारण नसताना तुमचा आमचा संघर्ष होतो बिबट संघर्षामध्ये. तुम्ही वास्तव सांगितलं पाहिजे. फॉरेस्टच्या लोकांनी आम्हाला खरी कल्पना दिली पाहिजे. घडतंय काय, अडचण काय येते. प्रॉब्लेम हा होतो आमचा रोज तुमच्यावर येणार कारण की शेवटचा घटक तुम्ही आहात. तुमच्याबरोबर काम तुम्हाला आमच्याबरोबर काम करायला लागते. आज जर इथं जो स्पॉट आहे साहेब तुम्ही पाहिलाय, तुम्ही पलीकडून गेलेला नसाल किंवा तुमच्या लक्षात येणार नाही. आम्ही नेहमी फिरणारे आहोत. आम्हाला तिथं माहिती आहे की तिथे एरियल डिस्टन्स पाहिलं तर 200-300 मीटरचं देखील नाही. मग आता त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे की त्याच्या आजूबाजूला आताही देखील तुम्ही नुसते तिथं पिंजरं लावून चालणार आहे का नाही ना. तो का बिबटे तिथंच थांबणार का. कदाचित पिंपरखेडच्या त्या परिसरात, औरंगपूरच्या परिसरात, या सगळ्या परिसरामध्ये 5-25 बिबटेला पिंजरे लागले पाहिजे जेणेकरून तो बिबटे येऊ शकेल. तो पण प्राणी आहे ना हो. विंचवानी जर डंक मारला ना तो कांड एका बाजूला बसत असतो, शांत बसतो किंवा तो नंतर सगळं शांत झाल्यावर रान सोडून जातो. तसंच बिबट्याचं पण आहे. तो पण रान सोडून जाईल. त्यामुळं घडलंय तिथं तुम्ही पिंजरे लावा म्हणणार, आम्ही म्हणणार, तुम्ही लावणार आणि मग तो विषय तो मार्गी लागणार. तुम्ही निघून जाणार. आता ते होईल. आता 2 गोष्टी आमच्या दृष्टीनं. हा शेतमजूर आहे. त्याला 25 लाखाची भरपाई सरकारची ती मिळालीच पाहिजे. हा एक भाग. मॅडम आता त्याच्याकडे 1 रुपया नाही. त्याची तिकडे सोडण्याची सगळी व्यवस्था फॉरेस्टने करावी. त्याच्याबरोबर आमची काही पोरं जाणार आहेत त्यांची पण व्यवस्था. ते आता बिचारे गरीब आहेत. त्यांचं कोण हे नाही तर त्यांना तिकडे सगळी सोडायची व्यवस्था. त्यांची जायचं याचा सगळा खर्च तोही फॉरेस्टने करा. त्याचं तिकडं आता हे बघा आपण किती जरी म्हणाल त्याचं घर नाही काय नाही. सरकारने जी भरपाई दिली आपण सगळं बघतोय. बोलून साहेब बोलून जातील पण जी 25 लाखाची मदत आहे ती त्याला मिळाली पाहिजे. केवढी मिळणार आहे की नाही मला वाटतं की ती 100% मिळणार. आजपर्यंत अंत्यविधीची पण तिथले सगळा खर्च सगळा अंत्यविधीचा सगळं माणसं जातील ना. मग आम्ही तेच म्हणतोय की ॲम्ब्युलन्सचा ऐका तुम्ही जे बोलताय ना पृथ्वीचे जे 25 लाख भेटतात त्याला 5 मुली त्याचा विचार करा. त्याला घर द्या. हे काय सरकार चालूच आहे. मग ऐका ना आता ही गोष्ट अशी आहे ही आपण तुम्ही हे गोड बोल ना तुम्ही मागा ना. ही गोष्ट काय अशी आहे सांगू ना आपण खासदारांना काय त्याला 25 लाखाने काय होणार आहे. हे बघा गणेश हे सगळं बोलण्याला नाही त्याला घराचं घ्या पहिले. मॅडम घर घ्या त्याला पहिले. राहायला घर नाही मॅडम चेक पटकन शक्य नाही त्या गोष्टी म्हणून. एक मिनिट ऐका सगळे. थोडं सगळे सिरियस घ्या. 2 मिनिटं पण 1 मिनिट बोलू द्या ना. त्यांचं म्हणणं त्यांचं तुम्ही पण बोला. तुम्ही बोला. माझं स्वतःचं मत असं आहे जे अशक्य कुटीतले त्या गोष्टी आपण हे करू नये. सरकारच्या वतीने त्याला 25 लाख मदत मिळते आणि जर खाडे साहेब आपण एक जबाबदार अधिकारी आहात आम्हाला माहित नाही जर तशी काही तरतूद असेल त्यांना घरबिर द्यायची तर त्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करावेत. ही भावना आपण त्यांच्या पुढे मांडू पण ते शक्यच आहे असं मला वाटत नाही किंवा जे कायद्यात तरतूद असेल करा ना तुम्ही. 2 मिनिट ऐका ना तुम्ही. सगळेजण बोलतात. माझं स्वतःचं मत असं आहे
मला असं वाटतं तो कातकरी समाजाचा ग्रस्त असावा, त्याचं गावाकडे घर नाही. आपल्याकडून तिकडचे कलेक्टर जे असतील, आपलं जर तिकडचं फॉरेस्ट ऑफिस असेल, त्यांना जर आपण ही सगळी परिस्थिती समजून सांगितली, कागदावर अहवाल दिला, तर आपणही त्याचा फॉलोअप करू. बघा, गोष्टी बोलणं आज आपण आंदोलन आहे म्हणून एका मिनिटात बोलून निघून जाऊ, पण त्याला ते पुढे फॉलोअप करणं खूप आवड आहे. एक गोष्ट निश्चित आहे की त्याला ते 25 लाख देणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याची कायद्यात पण तरतूद आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी करा, एक भाग. आणि दुसरं, आता त्याचा जायचा साहेब, तो रोजची मजुरी करणार आहे. आता इथून निघताना त्याला रस्त्याने काय खर्च येईल, जायला यायला जो काय खर्च येईल, तो सगळा खर्च कृपा करून तुम्ही करा. हा झाला या केसच्या बाबतीतला भाग. दुसरा आमचा म्हणणं पुन्हा तुम्हाला सांगतो, तुम्ही आम्हाला खरं सांगा तुमच्याकडे पिंजरे किती आहेत, म्हणजे प्रामाणिकपणाने. आम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहेत ना, त्यांच्याकडे रेटा लावू ना. जर आम्हाला 1 महिन्यापूर्वी वनमंत्री तिथं आले, स्वतः ते आले, त्यांनी 1000 पिंजऱ्याचं सांगितलं होतं. त्याच्यानंतर शिंदे साहेब आले, ते म्हणाले होते एकही बळी जाणार नाही. मग याचा आउटपुट काय? तर आमचं म्हणणं हेच आहे की त्यांनी आम्हाला किती तुम्हाला पिंजरे दिलेत हे आम्हाला विभागाला सांगितलं पाहिजे. घर महत्वाचं आहे बुवा. आपण काय बोलणार नाही, द्या ना त्यांच्याकडे. साहेब, माऊली बोलतो खंडागळे. काय झालंय, तिकडचं रोह्याचा एक वनमजूर शेतमजूर आपल्याकडे आला होता. कोण आहे? पारगावला आपल्या ते वाघाने त्याचं बाळ खाल्लेलं आहे. आता सरकारी जी मदत आहे ती समजा मिळेल. तर मी आता खाडे साहेब आपले DCF जे आहे रायगडचे कलेक्टर, सगळ्या लोकांचं म्हणणं असं की त्याला घर देखील नाही तिकडे. आता तुम्ही तिकडे आहात, तर इकडून मग काय रिपोर्ट करून काय मदत जर त्या कुटुंबाला करता आली घराच्या संदर्भात, तर मी आता DCF साहेबांना ते सांगत होते की इकडून आपण एक मिनिट, DCF साहेब बोलतायत, खाडे साहेब, त्याला बोलव रे जरा, त्या बाबूला बोलव, त्याचा सातबारा काय आहे, बोलो बोलो. माझं काय म्हणणं आहे, त्यांना काय भेटणार का याच्यावर चर्चाच नाही करू. मेन विषय काय आता दुसरं याचं काय करणार ते बघा. मग तो संध्याकाळी अजून एक बळी घेऊन परिस्थिती सुनील तोरवे का? परिस्थिती सगळं डिटेल पाठवतो सर. त्यांचा पत्ता आदिवासी हो. हॅलो सर, ओके. आम्ही पण हॉस्पिटल समोर ओके सर. सर हे तुझं गाव दामण सईच का? दामण सईच आहे तो. तुझं पूर्ण नाव काय? काय करणार नंतर पाठव ना तुम्ही व्हॉट्सअप. मुद्द्यावर बोला ना. सूरज भाऊ, ते नंतर पाठवा ना डिटेल सगळी. हे पाठवतो, आधार कार्ड. विषय काय इथला? ओके सर, थँक्यू. हे आपले ऐका बघा, म्हणजे सत्य संकल्पाचा दाता नारायण. आपला जर संकल्प चांगला असला तर होऊन जाते. थोरवे साहेब आहेत, सूरज भाऊनी थोरवे साहेबांना फोन लावला. ते म्हणाले की मी घराबिराचं CSR मधून करायला लावतो, म्हणजे त्या बिचाराचं तेही मार्गी लागेल, ती अडचण येणार नाही साहेब. आता आमची इच्छा मॅडम, तुम्ही आम्हाला पिंजरे, आपल्या इकडचं कोण आहे लोकल बघणार? वनपाल बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.